तर आज आपण शिकणार आहोत यंत्राने केले बंड. तर या पाठाचे लेखक आहेत बालबा केळकर. बालचंद्र वामन केळकर यांचं पूर्ण नाव आहे. यांनी आजपर्यंत विज्ञान लेखन, नाट्य दिग्दर्शक, अभिनेते इतर गोष्टींमध्ये काम केलेले आहे. तसेच यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा म्हणून केलेल्या लेखनांची 35हून अधिक पुस्तकं यांची प्रकाशित आहेत. त्याचबरोबर शेरलॉक होम्सच्या, शेक्सपियरच्या नाट्यछटा यांनी प्रसिद्ध केलेले आहेत. तर आज या पाठातून आपण यंत्रमानवाने मानवी जीवनावर अतिक्रमण केले तर निर्माण होणाऱ्या गमती व धोके याचे वर्णन या पाठातून आपण शिकणार आहोत. हा पाठ विज्ञान कथा मराठीतील एक निवडक विज्ञान कथा या पुस्तकातून घेतलेला आहे. तर ही झाली आपल्या लेखकाचा परिचय. तर या पाठाचे उद्दिष्ट, आपण पाठातील मुख्य घटना आणि कल्पना समजून घेऊयात. तर पाठातील मुख्य घटना, जर यंत्रणेने बंड केले तर काय होतं, तर हे आज आपण अभ्यासणार आहोत. तुम्हाला माहीत आहे का यंत्रणेने जर बंड केली तर आपल्या सामान्य जीवनावर काय परिणाम होईल? हॅलो, आवाज येतोय सर्वांना? हॅलो, विद्यार्थ्यांनी उत्तर द्यायची. जर यंत्रच नसती आपल्या ह्याच्यात, तुमच्या येतोय आवाज सर, यंत्रच नसती तर तुम्ही काय केलं असतं? तुमच्या घरातले अगदी मिक्सर, कुकर ह्याच्यापासून जे ही बनवलेली आहेत यंत्र, की रोबोट आहे, आताचा मोबाईल आहे, ही नसती तर काय केलं असतं? तर आपण पाहूया पुढचा पाठाची उद्दिष्ट पाहिलं आपण, की हे जर यंत्र नसेल तर मानवाला या खूप गोष्टींना सामोरं जावं लागतं. तर यंत्राचा आपल्या सामान्य जीवनावर खूप असा परिणाम होतो. तसंच यंत्राचा योग्य वापर ओळखणे, तर यंत्र जर नसतील तर आपल्याला त्याच्यावरती काय अयोग्य परिणाम होतो, योग्य कसा परिणाम होऊ शकतो, हे आपण ह्या पाठातून पाहणार आहोत. तसंच तंत्रज्ञानाच्या जबाबदारीनं वापर करण्याची जाणीव, जर आपण यंत्रांचा हा वापर व्यवस्थित नाही केला तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो, तर ह्या पाठातून हे आपल्याला लेखकांनी सांगितलेलं आहे. तर पाठाची पार्श्वभूमी, मानव जीवनात यंत्राचा वाढता वापर. तर आजकालच्या या जगामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी मानव हा यंत्राचा वापर करत आहे. कोणतीही गोष्ट जर करायची असेल तर आपल्याला त्याचा यंत्रांच्या आधारे राहावं लागतं. वेळोवेळी यंत्रांच्या वर आपण वापर करत राहतो. कोणत्याही गोष्टी करायचं असेल तर आपल्याला यंत्राच्या संबंधितच गोष्टी कराव्या लागतात. अति अवलंबन केल्यानं तर काय होऊ शकतं, जर या यंत्राचा आपण वापर करायचा म्हणलं तर काय होतं, तर परिणाम काय होतो, तर त्याचे योग्य वापर कोणते आहेत, तर वेळोवेळी यंत्राची आपण काळजी घेतली पाहिजे. यंत्रांच्या गरजेनुसार उपयोग कसा करायचा हे आपल्याला माहिती पाहिजे. त्याचा अयोग्य वापर काय आहे, तर यंत्राची देखभाल न करणं, अनावश्यक वापर करणं यंत्राचा, किंवा चुकीच्या पद्धतीनं दुर्लक्ष वापर यंत्राचं करणं, याचा अयोग्य वापर हा यंत्रांच्याद्वारे होत असतो. तर याचा कथासार आपण पाहूया. त्या पाठाचा कथात लेखकाने असं दाखवलं आहे की एक दीपक नावाचा एक मुलगा असतो. तो अत्यंत खेळण्याची त्याला सवय असते. खेळण्याचे जे वडील त्याचे यंत्र देत असतील ते तो खेळून परत यंत्र खोलून ती यंत्र कशी चालतात हे त्याला पाहायचं असतं. त्यामुळे तो यंत्राची मोडतोड करून आतमध्ये यंत्र कसे चालतात हे पाहत असतो. तर त्याचे वडील त्याला यंत्राचं प्रेम माहिती आहे म्हणून त्याला एक रोबो घेऊन दिलेला आहे. त्या जागी त्याचे वडील पण त्याच्या ऑफिसमध्ये
काम करण्यासाठी त्यांनी यंत्रमानव ठेवलेले आहेत. तर दीपकलाही त्याच्या वडिलांनी एक रोबो दिलेला असतोय. तर एक दिवस दीपक हा त्या यंत्र म्हणजे मानवाला, जे रोबोला घरचा अभ्यास करायला सांगतो. मग तो यंत्रमानव त्याला नकार देतो की मी अभ्यास करणार नाही, मी काही तुझा गुलाम नाही, असं तो यंत्रमानव दीपकला म्हणतो. त्यामुळे तो दीपक घाबरतो. त्याला वाटतं की असं जर झालं तर आपल्या बाबांच्या ऑफिसमधील सर्व यंत्रणेने जर काम नाही केलं तर ते काय करतील, त्यांचं काय होईल, या कल्पनेनं त्या दीपकला त्या गोष्टीची भीती वाटू लागते. त्याला काहीच सुचत नाही. तो सारखाच या गोष्टीचा विचार करत असतो. तर शाळेत गेला तरी त्याच्या डोक्यात हेच विचार असतात की जर बाबांच्या ऑफिसमधल्या यंत्रणेने जर काम बंद केलं, जसं की मला हा रोबो म्हणला की मी मानवाचं कोणतीही गोष्ट ऐकणार नाही, तर काय होईल. त्या शाळेमध्ये त्याच विचारात असल्यामुळं त्याचं शाळेमध्येही लक्ष नसतं. ह्या गोष्टीमुळं त्याला खूप असं वेगळं असं वाटत असतं. त्यामुळं तो लक्षात देत नसतोय. त्याच्यामुळं शिक्षक विद्यार्थी त्याला त्याचे वर्गमित्र त्याला चिडवतात की वर्गात लक्ष नसल्यानं त्याचं स्वतःच बडबडत असतो. त्याच्यामुळे त्याच्या मुलं हसत असतात. त्यामुळे तो चिडून घरी येतो. घरी आल्यावर त्याला काय दिसतं की त्याचे बाबा त्याचा जो रोबो आहे घरातला, त्याला टायपिंग करायला सांगितलेले असते पत्र. तर त्या रोबोचं त्यांनी नाव ठेवलेलं असतं स्टेनो. तर स्टेनो हा 5 सेकंदात 12 पत्र लिहून वडिलांना देतो आणि हे दीपक पाहत असतोय. आणि या यंत्रमानवांवर वडिलांनी त्याच्या दीपकला सर्व गोष्टी हा व्यवस्थित समजून सांगितलेल्या असतात. यंत्रमानवाची त्याला सगळी माहिती दिलेली असती. त्याच्यामुळं दीपकला ह्या गोष्टीचा मनावर खूप परिणाम होतो. रात्री त्याला काही झोप येत नसते. त्याच्यामुळं त्याची झोप उडालेली असते. तर त्याला एक आवाज येतो की एक यंत्रमानव बोलत असते की तुझ्या बाबांच्या मला सह्या हव्या आहेत की जेणेकरून तुमच्या जी इस्टेटीचा ताबा आम्हाला हवा आहे, असं त्याला ते दिसत असतं. आणि ते यंत्र जे असतं ते हुबेहूब सह्या करण्याचं यंत्र असतं. त्यामुळे दीपकला या गोष्टीचा चिंता वाटत असते की जर या यंत्रांनी जर असंच बंड केलं तर आपल्या सर्वांच्या सामान्य जीवनावर याचा काय होऊ शकतं. त्यामुळे तो विचार करत असतो की की ह्या यंत्रांनी जर असंच बंड केलं तर आम्ही काय करायचं. जर सगळं जगच जर यंत्रांच्या ताब्यात गेलं तर याचा काय परिणाम होऊ शकतो, असा या पाठातून लेखकाला स्पष्ट करायचा आहे. याच्यातील तर मुख्य व्यक्तिरेखा अशा आहेत की मानव हा पूर्णपणे यंत्रांच्या ह्याच्यावरती डिपेंड आहे की सगळ्या गोष्टी जर करायच्या असेल तर मानवाला या गोष्टीची यंत्रांचीच गरज लागते. हे या लेखकाला ह्याच्यातून दाखवायचं आहे की लेखकाचा असा म्हणणं आहे की आपण यंत्रांवर पूर्ण डिपेंड राहिल्यामुळं यंत्रांनी जर आपल्यावर हे बंड केलं तर काय होऊ शकतं, असं ह्या लेखकाने या पाठातून सांगितलेलं आहे. तर याचे आपण अति अवलंबाचे परिणाम बघूयात. यंत्रांचा जर बिघाड झाला तर याचं काय होऊ शकतं हे तुम्हाला माहीत आहे का? यंत्रांचे बिघाड झाले, जर आपल्या सामान्य जीवनातले यंत्र जर बंद पडले तर आपण काय करू शकतो? तर आपण पुढचं बघूया ही यंत्र जर बंद झाली तर मानवाला काय घालमेल होते. आता कोणती गोष्ट करायची म्हणलं तर आपण किचनमधील जर कोणत्याही गोष्टी बारीक करायचं तर मिक्सरचा वापर करतो. जर मिक्सरच बंद झालं तर आपल्याला दुसरा पर्याय म्हणजे काय, तर आपण पाट्यावरती किंवा उकळामध्ये कोटून ते बारीक करतो. तर त्यासाठी कष्ट लागतात. पण तसं हे जर झालं तर आपण मिक्सरवर बारीक केलं तर लगेच होऊन जातं. तर हे तर मानवाची जी त्रास असतोय तो ह्याच्यातून वाचतो. तर पुढं आहे भावार्थ.
तंत्रज्ञान ह्या तंत्रज्ञानाचा जर आपण उपयोग असलं, त्याचा जर जबाबदारीनं वापर करण्याची जाणीव कशी पाहिजे आपल्याला? तर तंत्रज्ञान माणसाची मदत करण्यासाठी आहे, नियंत्रण करण्यासाठी नाही. यंत्रे जरी आपल्याला उपयुक्त असली, तरी ते आपल्या ह्याच्यानुसारच चालली. जर त्यांनी जर त्यांच्या ह्याच्यानुसार चालले, तर त्याचा आपल्या जीवनावर काहीही उपयोग होत नाही. पाठाचा संदेश याच्यातून काय आहे, तर आपण काही वेळी की आपण पूर्ण यंत्रांवर पण डिपेंड राहून चालत नाही. जर आपल्याला मगाशी म्हणलं की आपल्याला वाटण करण्यासाठी मिक्सरचा वापर करतो, पण आपल्यावर तर लाईटच नसेल, काही प्रॉब्लेम झाला, तर आपण स्वतःही ते कुटून बारीक करून दुसऱ्या ह्याच्यातून कुटूनही घ्यायला पाहिजे. तसेच स्वावलंबन हे असं यंत्रांचा वापर कमी करून स्वतःची क्षमता आणि मानवी मूल्य पण आपण जपायला पाहिजेत. मनुष्यानं स्वतःची जबाबदारी स्वतः घेतली पाहिजे. यातून मानवी मूल्यांचं जतन म्हणजे काय, तर यंत्रांनी जर बंद केलं, तर आपली कामं आपल्याला वेळेवर केली पाहिजेत. योग्य पद्धतीनं नियमांचं पालन केलं पाहिजे. घाई गडबड केली नाही पाहिजे. अशा गोष्टी याच्यातून लेखकाला सांगायच्या आहेत. याच्यातून आपण काय शिक्षण घेतलं, तर शिस्त पाहिजे आपल्याला. वेळेवर काम यंत्रांचं सोडलं तर केलं पाहिजे. अशा गोष्टी आपण याच्यातून शिकणार आहोत. तर या पाठाची शिक्षणापर उद्दिष्ट कोणती? याच्यातून आपल्याला समज आली पाहिजे की बाबा नाही झालं तर आपण पुढच्या गोष्टी काय करू शकतो. अशा गोष्टी याच्यातून स्पष्ट होतात. तर यावरती प्रश्नसंच आपण पाहणार आहोत. जर यंत्राने बंड का केलं? मानव यंत्रावरून का अवलंबून झाला? या गोष्टी उद्या आपण येताना लिहून या. निष्कर्ष काय याच्यातनं, तर आपण याचा यंत्रे समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. ती कामं जलद करतात, सोयीस्कर आणि आपली कामं हे सोयीस्कर करत असतात. पण काही यंत्र विकसित जरी झाली, तर मानव हा केंद्रस्थानी असायलाच हवा. म्हणजे यंत्रांचा वापर हा मानवाच्याच हातात हवा आहे. तर आज आपण यंत्रांनी बंड केले तर काय होईल हे प्रकार अभ्यासला आहे.